मुळात हा पांढऱ्या पट्ट्यांचा वाद अत्यंत निरर्थक व अनाठायी असा वाद आहे. एखाद्या साध्या विषयाला इतकं वेगळ्या स्वरूपानं समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीनं मांडलं जाणं हे खरं तर या राज्याच्या संस्कृतीला, राज्याच्या परंपरेला न शोभणार आहे. एखादा यूट्यूबर स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पब्लिसिटीसाठी जिथं राहतो त्या सोसायटीमध्ये पट्टे मारले. ते का मारले ते तिथंच त्याने विचारलं पाहिजे सोसायटीमध्ये, तुम्ही त्याचा उद्देश काय? ते न करता नुसतं सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे विकृत पद्धतीनं हा विषय मांडला आणि एक समाजामध्ये डोकी भडकवण्याचं काम केलं. आणि खरं तर पांढऱ्या पट्टीमागचं काय सायंटिफिक कारण आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 42-44 डिग्रीपर्यंत सध्या टेम्परेचर जातं. जैन साधू संत, साधू साध्वी हे कुठलेही पादत्राण वापरत नाहीत, अनवाणी फिरत असतात. आणि या भर दुपारी ते ज्यावेळी भिक्षा केल्या जातात 12-1 वाजता, त्यावेळी बसणारे चटके त्यांना कमी बसावेत म्हणून आम्ही एक श्रावक किंवा त्यांचे भक्त त्यांच्यासाठी एक सुविधा म्हणून एक कूल पॅच असं पांढरी पट्टी मारायचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी साधू संत काही अपेक्षा करत नाहीत की आमच्यासाठी तुम्ही पांढरा पट्टा मारा किंवा काय. आणि पण कुठंतरी त्यांना थोडासा रिलीफ मिळावा या प्रचंड गरमीमधून, त्यासाठी मारलेला हा पट्टा आहे. अनेक मंदिरामध्ये मी अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आपण तसा पट्टा मारलेला आहे. उज्जैनच्या महाकाल मंदिरात तसा पांढऱ्या कलरचा पट्टा मारलेला आहे. हे कॉमन शास्त्र आहे की पांढऱ्या पट्टीमुळं उन्हाची तीव्रता कमी जाणवते आणि म्हणून मारलेला पट्टा आहे. त्याबरोबर येणाऱ्या चातुर्मासच्या काळामध्ये पावसाळा सुरू झाला की छोटे छोटे जीवजंतू तयार होतात आणि जैन साधू साध्वींच्या पायाखाली असे जीवजंतू येऊ नयेत, त्यांना ते दिसावेत एवढ्या माफक उद्देशानं मारलेली ही पट्टी. पण त्याला इतकं बात का बतंगड म्हणतो अशा पद्धतीने ते भडकवलेलं झालेलं आहे. आणि मला अशी शंका आहे की हे सगळं करण्यामागं कुठंतरी या राज्याला मागं ढकलण्याचं षडयंत्र कुणीतरी करतं आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की याचा सखोल तपास झाला पाहिजे. CBIकडे तपास द्या, कुणाकडे तपास द्या, पण कोणतं षडयंत्र महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानीच नव्हे तर जगातल्या लोकांच्या गुंतवणुकीचं आकर्षणाचं केंद्र बनतं आहे. ज्या पद्धतीनं मुंबई विकसित होते, कुणाला तरी हे खुपतं आहे आणि कुठंतरी हा महाराष्ट्र विकासात मागं जावा म्हणून अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या ठिकाणचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कोणीतरी करते आणि हे थांबवलं पाहिजे. जैन समाज अशा पद्धतीचं कुठेही वादविवाद इच्छित नाही. जैन समाज हा सहिष्णुपणे चालणारा समाज आहे. जैन धर्माची शिकवण ही जगाला शांती, अहिंसा व अशा पद्धतीची शिकवण देणारी आहे आणि हा समाज कधीही अशा पद्धतीचं समाजामध्ये मतभेद इच्छित नाही. त्यामुळे ह्या पांढऱ्या पट्टीचा वाद हा समाजाला मान्य नाही. आणि या ठिकाणी अशा पट्ट्या मारण्यासाठी सरकारची काही परवानगी घ्यायला लागत असेल, महापालिकेची परवानगी घ्यावी लागत असेल तर ती समाजाने घ्यावी आणि परवानगी घेतल्याशिवाय अशा प्रकारचे पट्टे कुठं मारू नयेत असंही माझं समाजाला आव्हान आहे. समाजातल्या कुठल्याही साधू संतांनी या विषयावर भडक वक्तव्य करू नयेत आणि समाजामध्ये वाद न वाढता वाद संपेल कसा या दृष्टीनं सर्वांनी पाहिलं पाहिजे असं माझं या निमित्तानं सर्वांना आव्हान आहे. मुळातच हे चुकीचं आहे. याला राजकीय स्वरूप देणं हे चुकीचं आहे. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या राज्याचा बळी देता. या राज्याच्या संस्कृतीला, राज्याच्या परंपरेला काळीमा फासली जाते. जैन समाज हा इथलाच समाज आहे. याला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर चित्रित करण्याचा राजकीय स्वार्थासाठी प्रयत्न केला जातो. आणि या राजकीय पक्षाची नेहमीची परंपरा आहे आमच्या भावना दुखावतील असं जाणीवपूर्वक कृत्य करायचं, भडकवायचं. अनेक गोष्टी समाजामध्ये घडत असतात. नेमके तुम्हाला पांढरी पट्टीच खुपली का आता आमची? बाकीच्या अनेक गोष्टी असतात, आम्हाला त्या विषयात जायचं नाही आहे. परंतु याला राजकीय स्वरूप देऊ नये. समाजामध्ये अशा प्रकारचं वितुष्ट निर्माण करून तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजता, पण त्याचं नुकसान या राज्याला सहन करावं लागणार आहे. कारण जैन समाज या राज्याच्या व्यापार उद्योगामध्ये जसा सहभागी आहे तर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं या राज्याच्या आणि देशाच्या विकासामध्ये या समाजाचं खूप मोठं योगदान आहे. अगदी स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्राणांची आहुती देणारे हजारो जैन आहेत. त्यामुळे या समाजाचं एक वेगळ्या पद्धतीचं चित्रीकरण समाजासमोर आणून एक चुकीचा संदेश दिला जातो. ह्याने हा प्रकार थांबवला पाहिजे. तुम्ही सुद्धा या सगळ्या महामंडळाचे अध्यक्ष आहात. चौकशीची मागणी केली तर कोण असं वाटतं सुरुवातीला? नाही, जे आपल्याला समोर दिसता येतच की सातत्यानं एक विशिष्ट लोक, तेच लोक काही निमित्त झालं की या समाजाला टार्गेट करायचं. हा समाज व्यापार उद्योगात पुढं आहे, सामाजिक क्षेत्रात पुढं आहे, समाजाच्या मध्ये एकरूप होऊन राहतो. अनेक आमच्या शैक्षणिक संस्था आहेत, हॉस्पिटल्स आहेत, हे सर्वच समाजासाठी असतात. आता या पांढऱ्या पट्टीवर काही फक्त जैनांनीच चालावं असा काही नियम नाही आहे.
काय तुम्हाला खुपायला लागला पांढराकरण? कुठेही कुणाला अडथळा होत नाही, कुठलाही त्रास होत नाही, परंतु काही करून या समाजाला टार्गेट करायचं आणि राज्याची चांगली चाललेली घडी विस्कटायची. हा राज्य प्रगतीपथावर जात आहे, उद्योगात पुढं जात आहे, ह्याला कुठंतरी नख लावायचा अशा पद्धतीचं राजकीय स्वार्थानं चालवलेला हा प्रकार आहे. आणि एका छोट्याशा विषयाला तुमच्या पब्लिसिटीसाठी किंवा तुम्हाला मायलेज मिळतं किंवा त्या यूट्यूबवर पैसे मिळतात म्हणून तुम्ही एखाद्या समाजाला अशा पद्धतीने टार्गेट करणं आणि दोन समाजामध्ये वितुष्ट आणणं हे अत्यंत चुकीचं आहे. आम्हाला तेच म्हणायचं आहे. आता आम्ही ज्या सोसायटीत राहतो इथं गेले 20 वर्ष अशा प्रकारचे पट्टे आम्ही मारतो. आता रोज काय कुठं कुणी सांगितलं की तंबू घाला, ते प्रॅक्टिकल सोल्युशन आहे ना. कुठं पण तंबू कुठल्या सोसायटीत घालू शकत नाही. गालीच्या अंतरात ते रोज गालीचे अंतर होतो का? साधू संत कधीतरी येतात. उन्हाळ्यामध्ये आता कॉन्क्रिटीकरण वाढलं, पर्यावरणीय बदल वाढले, उन्हाचं प्रमाण वाढलं, त्यामुळे ह्याची आम्हाला जाणीव जाणवली की आपल्याला नुसत्या चप्पल घालूनही त्रास होतो बाहेर जाण्याचा, तर बिन चप्पल फिरताना त्या साधू संतांना किती त्रास होत असेल. जे लोक हा प्रश्न विचारत आहेत पांढऱ्या पट्टीचा, त्यांना माझी विनंती आहे, दुपारी 1 वाजता चप्पल न घालता तुम्ही 50 मीटर चालून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल चटके कसे बसतात ते. म्हणजे त्याग करणारे आहेत, त्यांच्या त्यागाला रिस्पेक्ट करा. जैन समाज हा करुणेचा संदेश देणार आहे आणि ह्या पांढऱ्या पट्टीमागे करुणा आणि जीवदया याशिवाय दुसरा कुठलाही उद्देश नाही. आम्हाला आमच्या धर्माची काही परंपरा कुणावर थोपायची नाही आहे आणि पांढऱ्या पट्टीनं आम्ही काय आमच्या धर्माचं वर्चस्व साबित करतो असंही होत नाही. त्यामुळे याला वेगळा रंग न देता हा विषय थांबवावा अशी माझी विनंती आहे. एकीकडे हा घटना दिसत नाही. नक्कीच आहे. प्रत्येक समाजामध्ये असं मी म्हणणार नाही की आम्ही 100% बरोबरच असतो. 1-2% प्रमाण सगळ्यामध्ये बऱ्या वाईट लोकांचं असतं किंवा हल्लीच्या प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीनं मांडला जाणा विषय. त्यामुळे खरं तर साधू संतांनी हा विषय मीडियासमोर मांडण्याचा त्यांचं कामच नाही आहे. यासाठी समाजाची स्वतंत्र व्यवस्था आहे. साधू संतांनी अशा प्रकारे मीडियावर येऊन, कारण त्यांना अनेक गोष्टींची साधारण माहिती असत नाही, त्यामुळे एखादी गोष्ट भावनेच्या भरात बोलतात. त्यांचा उद्देश खराब नसतो, परंतु भावनेच्या भरात बोललेली गोष्ट कुठंतरी त्याचा चुकीचा अर्थ समाजामध्ये जाऊ नये. त्यामुळे साधू संतांनी या विषयामध्ये समोर येऊन भाष्य करणं टाळलं पाहिजे असं माझी त्यांनाही नम्र विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.